ताटामध्ये मी असं ओतून घेतले आणि फाटी ओ ही फाटी का उसवली माझ्या फोडणीला काही चव नाही वाटत. वडापाव मम्मा तू नंतर बोल ना, मला पहिलं मला भूक लागली ना. शनूर कशी कशी शेप दिलेत बघा त्याला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आणि आता पावसाचे दिवस आहेत, सर्वांनाच असं पावसामध्ये चटपटीत खायला आवडतं, जसं की भजी वडापाव काही ना काहीतरी खायला आवडतं, समोसे वगैरे. तसं आज आमच्या लेकीला वडापाव खायचे होते. मग म्हटलं शनायाला म्हटलं की आपण बाहेर वडापाव खाण्यापेक्षा घरी वडापाव बनवूयात, हेल्दी पण होईल आणि बाहेर 2 वडापाव येतात ना त्या किमतीमध्ये आपण घरी 4 ते 5 वडापाव बनवू शकतो. आणि तिला मी तसं रेडी केलं त्या गोष्टीसाठी आणि मॅडम त्याच्यावर रेडी पण झाल्यात. मग तिला आता जसं प्रॉमिस केलं त्या हिशोबाने मला आता वडापाव बनवावे लागणार आहेत. येताना मी पाव पण घेऊन आले, बटाटे पण घेऊन आले. बटाटे संपले होते. आणि गुंडू बघा काय करतोय. हो हो गुंडूला थोडासा पाव दिलेला, तिला पण एवढी भूक लागली. आता तिच्यासाठी काय करावं हा प्रश्न पडतो. मी आणि शनाया जरी वडापाव खाल्ला तर मग इशूसाठी काय बनवायचं, मग तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागतं. मग आता तिला थोडंसं शेंगदाण्याचं लाडू पटकन बनवेन असा विचार करते मी. चला या, आम्हाला असं लटकायचं असतं, आम्हाला असं मम्मा सोबत असं पायाला, मम्मा दिसली रे दिसली, आम्हाला असं पायाला हे करायचं असतं. अरे कृष्णा किती छान स्माइल देते बघा इशूला. असं आमच्या ना मोबाईलमध्ये बघायला खूप आवडते मोबाईलमध्ये बघायला, है ना. चला आता मी पटापट बनवून घेते. शनायाने मला किती मिनिटाचा टाइम दिलाय, 30 मिनिट्सचा टाइम दिलाय. तर मला आता पटपट पहिलं तेच करावं लागणार आहे. इशी कसं तुम्हाला गेम पण दाखवते बघा आता, कारण मी कुकरला बटाटे लावले, जस्ट बटाटे शिजेपर्यंत आपण काही नाही करू शकत. इशिकाचा गेम दाखवते, इशिका कशी खेळते. तो एकदा चेअरवर चढून दाखव ना आम्हाला, एकदा चेअरवर चढून दाखव ना. हा चढा. अरे वा वा वा, बघा आमचा इशू कसं चढायला शिकलाय. आमचा मूड असेल तरच आम्ही चढतो. हा जा ना इशू चढली बघा, चढली मस्त. हाई कशा अशी चढते आणि उतरताना पण एवढी फास्ट उतरते की या घाबरत नाही. आणि इशू खूप आमचे डेंजर आहे. शनायाच्या पुढचं वर्जन आहे आमचं. आरामात नाही ती, आणि ती स्वतःला बॅलन्स करते. लावलाय मी इकडे, आणि इकडे येताना पाव पण आणले. त्याच्यामध्ये फ्रेश पाव आहेत. आता पाव पण महाग झालेत बोलतायत ते दादा, तर हे फ्रेश पाव आहेत. आणि असे मी 4 आणलेत. म्हटलं शनाया जेवढे खाईल तेवढे खाईल आणि त्याच्यासोबत मग मी पण खाईल. मसाला वगैरे घेऊन आले, कारण ना मसाला पण हल्ली पावसामुळे कोथिंबीर खूप महाग झाली. आता एवढाच मसाला आता हल्ली 20 रुपयाला येतोय. हा जो पहिला 10 रुपयाला मसाला यायचा ना, तर तो आता 20 रुपयाला येतोय. असं झालंय ते. महागाई खूप वाढली सगळीकडेच. आता शिट्टी होईल एक, अशा 3-4 शिट्ट्या करून घेते, पटापट आवरते वडापावचं. ऑलरेडी 5 शिट्ट्या, आता पटपट करायला घेते मी. इशूला भूक लागली. हे बघा मस्त असं मिश्रण झालंय गुळ शेंगदाण्याचं. हे शनायाकडे देते लाडू करायला. हा मी करणार गोलमाटोल लाडू करते. थांबा तुम्ही दोघं करा. आणि दुपारी रवा पण भाजून ठेवला होता, जे इशूला आधीमध्ये करावा लागतो. शिवाय शनाया आली तर तिला पण दुधातला रवा आवडतो, म्हणून एवढा सारा रवा, अर्धा किलोच्या आसपास रवा भाजून ठेवलाय. कधी पण एंड मुमेंटला करायला येतो. आता अरे वा, लाडू रेडी झाली माझं होईपर्यंत. बघू. अरे वा, शनूर कशी कशी शेप दिलेत बघा त्याला. गुंडू बघा इथं बसलायच, त्याला भूक लागले. त्याला चार जरा. एवढं नाहीये त्याला लाडू, असा हाताला हे कर, तिला खाते बघ कसं. हा तो तसा त्याला तोंडामध्ये ठेव, तोंडाच्या पुढे ते कर ना. तिला नाही समजणार. लड्डू इशू, लड्डू खा लड्डू. अय्यो, आम्हाला आवडला लाडू शेंगदाण्याचा. आम्ही सगळं प्रकारे खातो. शनाया पण खाते. वडापाव होईपर्यंत हे खा. आता हे एवढं सगळं मिश्रण वाटून घेतलं मस्त. कुकर पण आता तोपर्यंत थंड झाला असेल. मी आता पहिली बटाट्याची भाजी बनवून घेते बघा. कुकर थंड झालं. याच्या सोबत ना मी बटाट्यासोबत मी भात पण लावला होता, की इशिकाला पण होईल खायला साईड बाय म्हणून. कारण आता आम्ही वडापाव खाल्ले तर ती काय खाणार, शेंगदाण्याच्या लाडू सोबत तिचं काय पोट नाही भरणार, म्हणून हे बघा मी भात पण लावून घेतलाय.
त्याची मस्त फोडणी. ही चिकन डब्बा पाडल्यामुळे ना जिरे आणि मोहरी पूर्ण मिक्स झाले. असंच टाकलं हे मस्त तडतडले. आपण जे मगाशी बनवलेलं ना मिश्रण हे वालं हे पण त्याच्यामध्ये टाकून घेते. का मस्त टाकून घेतलं आणि याच्यामध्येच आता मग मी करून बटाट्याची भाजी बनवली. पप्पा पण आले वडापाव मध्ये मस्त हिस्सा घालायला. चलो लाईट ऑन कर. आणि तुम्ही तर बोललेले ना की मी 10 वाजता येणार आहे. मी असंच बोलतो. आणि लवकर येता. अरे बापरे रेनकोटची अवस्था बघू. फाटी. ओ ही फाटी का उसवली. अरे बापरे केवढा फाटलाय तो रेनकोट. भरपूर फाटला. हो नवीन वालाच आहे. आपल्या पप्पांना रेनकोट एका पावसामध्ये 2 लागतात पण पप्पा एकावरतीच भागवतात. मी त्या दिवशी या साईडचा शिवून दिला होता. या साईडचा शिवून दिलेला आता या साईडला तोपर्यंत फाटला. काय तुला घ्यायचंय? हा गुंडा बघा. हात पाय तोंड धुऊ दे. पप्पा आम्ही काय बनवतो गेस. गेस वासावरून गेस भजी भजी नो. तरी तुम्ही थोडंफार गेस करू शकता. बघा वास नाही येते घरात. माझ्या फोडणीला काही चव नाही वाटत. बटाट्याची भजी किंवा कांदा भजी याच्यामधलं मग काय कांदा भजी नो. वडापाव वडापाव येस. खायचे एकदा टेस्ट बघता का. टेस्ट तिकडे पप्पाला दाखव. टेस्ट तिखट आहे कच्चा आहे कच्चा आहे. तिखट लागणार. पप्पाला दाखव. पप्पा पप्पा पप्पाकडे बघा. तिखट लागलं. तुझ्या पप्पांकडे जा. ये इकडे ये 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 इशू ये इकडे. या या काय मम्माकडे ये. या 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 सहा मध्ये घेऊ नका. 1 मध्ये घ्या. अशी पोळी बनवायची आता. सोनूला पण जमतंय की दाखव बघू. जमायला लागले. खायचं म्हणलं करायला पाहिजे नाही. आणि असं केलं तरी होऊन जातंय. बटाटे हे आता शोनून तर एवढा छोटा बनवलाय. ह्याचे 4-5 मला आहे का नाही. आता तुम्ही अगदी इन्स्टंट आलेल्या माणसांना मी कसं देणार. मग मी खाली जाऊन 2 वडापाव खाऊन नाही येणार. नको नको. मी बनवते ना. मी देते तुम्हाला. माझ्या हिशोबात पण देते. तुम्ही खालचं खाऊ नका. या हे नुसतं दिवसभर देऊन देते तुम्ही. असू दे ना खाऊ दे मग. हे बघा, दोन कसं देते. काय दीदी खोटं म्हणते. मी खोटं बोलते. हा मी काय नाही केलं आहे नाही. पण फक्त पाव 4च आहेत. वडे 6 आहे. त्यामुळे आपण एक वडापाव कोरडा खायचा आहे. एवढी कंडिशन का बरं केली. पाव आणताना जास्त नाही पण आणले. आम्हाला काय माहिती तुम्ही येणार आहे. तुम्हाला येणार माहिती नव्हतं ना. तुम्ही खावं 2 मला नको. नाही होत. थांब, हा. हे पीठ माझ्या आईने दिले. आईनं गावावरून देऊन त्याला किती दिवस झाले. 2-3 महिने होऊन गेले गावावरून येताना दिलं. त्यात थोडस पीठ घेले. आता साहेब पण आमचे आले त्यामुळे वडे जास्त लागणार आहेत. एवढं जुनं पीठ वापरायचं चांगलं असेल का. नाही चांगलं पीठ आहे ते. बेसनचं पीठ असतं. आपण दुकानातून एवढं आणतो ते कधीच दळालेलं आपल्याला थोडी माहित आहे. थोडंसं मीठ. तुमच्या लाडक्या लेकीने केले. हे सगळं डब्बाच उलटा पाडला. ते सगळं मिक्स झाले. तरी नशीबी मोहरी बघा. मोहरी सगळीकडे झाली. थोडीशी जिरे आता वरून टाकते. तुला येतो वडापाव बनवायला. हो मग आपण एक वडापावची गाडी टाकूया ना. हा पार्ट टाइम बिझनेस वडापावची गाडी. आपण सगळंच करूयात. वडापाव टाकू. अजून काय काय. आपलं मिश्रण पण रेडी आहे. आता वडे पण रेडी आहेत आणि पटकन आपण तळायला घेऊयात. हे वडे मस्त असे झालेले. काय झालं तोंड बघ तोंड. अयो आम्ही काहीही खातो. हा आम्ही कच्चं हिरवं पारवं सगळं खातो. वेळ झाला. सॉरी ओनली 5 मिनिट नाही. ओनली किती 2 मिनिट पॉज करा. मत आता कसं टाकणार. तू बसते पप्पांकडे. एक एक मम्मा काय करतो. वडापाव
वडापाव. अच्छा, आपण आता पटापट करून घेऊया. दीदीला जाम भूक लागली आपल्या. ओ वडापाव. दीदीपेक्षा ह्याला जास्त भूक लागली. थोडं इथं दाखवायचं, थोडं ते दाखवायचं. सो आपले इथे वडे रेडी आहेत तळून. सगळं एकच घट्ट झाले कारण ना एका कढईमध्ये मी सगळे एकसाथ टाकले कारण भूक लागली सगळ्यांना. हे बघा, हे आपले वडे मस्त मस्त वडापाव. दीदीला पहिला देते दीदी. धर दीदी. वडा पाव छोटा आणि वडा मोठा. वडा छोटा झाला त्यामध्ये. वडे बघा असे तोडावे लागतात कारण सगळे मिक्स झाले. आणि इशूला पण खायचं. इशू कशी करते बघा. काय झालं इशू? इशू ह्या दोघींना मस्त लाडू पण खाऊन घेतात. बरं नाही मम्मा तू नंतर बोल ना. मला भूक लागली ना. तुझं बोलणंच होत नाही. तुझं युट्यूब आणि तू काय चाललंय तुझं माझ्याकडे. तू युट्यूब मुळे माझ्याकडे लक्षच देत नाही. पप्पा ते व्हिडिओ बंद काय पप्पा. कसे पप्पा? हा जो हे जे दूध आहे आपलं तर ते फाटलेले पूर्ण खराब झाले. तर म्हटलं आता याचं काय बनवावं. तर माझ्या नवऱ्याला एक रेसिपी खूप आवडते जी गोड रेसिपी आहे तर ती बनवून घेते. आणि जवळपास सर्वांना माहिती असतं की ही रेसिपी कशी, पण मी माझ्या पद्धतीने कशी करते चला तुम्हाला दाखवते. मला पण खायला खूप आवडते, त्यांना पण आवडते. पण ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना तर ते आठवायला घेतलं तर आपला गॅस खूप जाईल. म्हणून मी एक्स्ट्राचं पाणी तो ओतून घेते पूर्ण. बघा किती पाणी निघतं याच्यातून. थोडंफार पाणी ठेवायचं, अगदी सुकं पण नाही ठेवायचं, नाहीतर मग ते आपलं पूर्ण करपल्यासारखं होतं. आता स्टीलच्या टोपात खरं केलं नाही तर जरा चिपकण्याचे खाली चान्सेस असतात. सुरुवातीला गॅस फुल ठेवला तरी चालेल कारण याचं पाणी ना जेवढं लवकरात लवकर निघेल तेवढा आपला गॅस पण कमी जातो. आणि त्यामुळे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि याचं पाणी कमी करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एकदा का त्याचं पाणी कमी होत आलं तर तुम्ही मीडियम फ्लेमवरती परत याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती मला याच्यामध्ये साखर ॲड करायची. आता साखर तुम्हाला जशी आवडते, म्हणजे तुम्हाला गोड, शक्यतो ही रेसिपी गोडनंच चांगली लागते. तर बघा एवढी साखर मी ॲड करते ह्याच्यामध्ये. आणि एवढी याला लागेलच कारण 1 लिटर दूध होतं आणि 1 लिटर दुधामधलं मी थोडं पण काढलं नव्हतं. सगळं आहे तसंच ते खराबच झालं डायरेक्ट. आणि त्यामुळं एवढ्याला एवढी साखर टाकली. आता हे मीडियम गॅसवर मस्त ह्याला आटू देते आणि त्याच्यामध्ये आणखी एक पदार्थ टाक. तर साखर टाकल्यानंतर या आपल्या जो दूध होतं ना तर त्याला पाणी परत सुटायला लागले बघा. आणि अशा पद्धतीचं जर अजून पातळ झालं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण चांगलं आटू द्यायचं आहे. टोपातलं पाणी पूर्ण आटत आले आणि आता आपल्या जवळपास जी आपली प्रोसेस आहे ती जवळपास 70 to 80% कव्हर झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता वेलची पूड टाकायची आहे. ती मी टाकते याच्यामध्ये. बारीक केलेली वेलची टाकायची आहे. वेलची पूड जी बारीक केलेली आहे ती आपल्याला थोडीशी अशी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्स करायची. जास्त पण अगदी आपल्याला नाही टाकायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. बघा पूर्ण आपला जो खवा आहे किंवा जे आपली दूध आहे पूर्ण आटलेलं आहे. ह्याच्यामधलं पाणी आता आटायला लागले आणि हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आणखी याला हीट करायचं आहे. हे बघा मस्त आपल्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि पूर्ण याच्यातलं पाणी वगैरे आटून गेलंय आणि आता पूर्ण रेडी आहे उतरण्यासाठी. आता मी गॅस पूर्ण बंद करते बघा. तर हे बघा ताटामध्ये मी असं ओतून घेतले आणि याला मी सर्कल शेप दिलाय आणि थोडंसं थंड व्हायला दिले. आता काय करायचं, जेव्हा ताटामध्ये आपण ओतून घेतो ना तर ते पटकन आपल्याला अशा पद्धतीनं त्याला शेप द्यायचा आहे. कारण बघा ते नंतर गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने ते पूर्ण पसरवून घ्यायचं. आणि टोपाला तुम्ही बघाल काहीही राहिलेलं नाही, पूर्णच्या पूर्ण निघाले. कुठे आपला टोप पण काळा झालेला नाही किंवा काहीच नाहीये. तर हे असं थोडंसं थंड व्हायला देते, थोडं सेटलमेंट करते किंवा मग आपण थंड झाल्यानंतर फ्रीजला पण ठेवून याच्या वड्या वगैरे पाडून मस्त खाऊ शकतो. मधला हिस्सा माझा ना. मधला हिस्सा माझा ना. मधला नाही, हे अख्खा हिस्सा तुमचा आहे. नाही सगळंच तुमचं आहे कारण शुगरचं तुम्ही जास्त खाता आहे. थोडंसं हे बघा हे
ही अशी आपली बर्फी बनली बघा, मस्त किती छान बनली. सांगू हो सेम मधुमालती. मधू मालती शेनू खा ग. तुम्ही खा. असं झालं. तर मंडळी 1 लिटर दुधाचं जरी एवढं कमी झालं मस्त असेल, झाले, छान झाले. तर ह्या ज्या बर्फ्या आहेत ना, ह्या जर कमी दिसत असतील आपल्याला 1 लिटर दुधाच्या मानाने एवढंच कमी झाले, पण जर मार्केटमध्ये आणायला गेलं ना तर ह्याची प्राइस आपल्याला 100 ते 150 रुपये हे आपल्याला प्राइस जास्तच लागते ही. त्यामुळे आपल्याला हे म्हणजे घरी बनवायला काहीच हरकत नाही. एखादी स्वीट डिश किंवा एखादी पाहुणे वगैरे आले किंवा तुम्हाला घरी खायचं असेल तर बनवू शकता आणि अगदी झटपट होते. तुम्हाला इतर कामं करत करत सुद्धा आपण ही रेसिपी मस्त बनवू शकतो. आपण ह्याचा पण बिझनेस टाकूया का? तुला छान जमतं वडापाव सोबत हे साईड बिझनेस. आता सगळे बिझनेस टाकूया.